महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे। महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता थांबणार नाही। अर्थमंत्री अजित पवारांकडून बजेट सादर। राज्याच्या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 7,20,00,000 कोटी रुपयांची तरतूद, अंदाजित 5,60,964 कोटी रुपये महसूल जमा झालाय। परिणामी 45,891 कोटी रुपये अंदाजित सूट आहे आणि अर्थमंत्री अजित पवारांकडून महाबजेट सादर करण्यात आला। लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद, अजित पवारांची घोषणा। 24 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं लक्ष्य आहे। समृद्धी महामार्गाचं 99% काम पूर्ण, महामार्गासाठी 64,755 कोटी रुपये खर्च। दरम्यान इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल, अजित पवारांची माहिती। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचं काम प्रगतीपथावर, अजित पवारांची माहिती। तर मिसिंग लिंक ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 6,000 डिझेल बसेसचं रूपांतर सीएनजी आणि एलएनजी मध्ये करण्याची प्रक्रिया चालू आहे। नवीन बस खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे, अजित पवारांची घोषणा। शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरू होणार आहे। तर 2025 मध्ये नवी मुंबई विमानतळावरून आंतरदेशीय विमानसेवा सुरू होणार, अजित पवारांची माहिती। नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी रामकाल पथ तयार केलं जाणार आहे, अजित पवारांची माहिती। कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यामधून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प हाती। मराठवाड्यामधील सुमारे 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार। कृषी विभागासाठी 9,710 कोटींची तरतूद, अन्न नागरी पुरवठा विभागाला 526 कोटींच्या निधीची तरतूद, अजित पवारांची घोषणा। टीम इंडियाच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेत एकमतानं मंजूर, मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत ठराव मांडलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीवर 3 वेळा नाव कोरणारा भारत एकमेव देश आहे, फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडलाय। 9व्या चॅम्पियन्स ट्रॉफीत मिळवलेल्या यशाबद्दल विधान परिषदेमध्ये भारतीय संघाचं अभिनंदन। टीम इंडियाचं जंगी स्वागत करा, रोहित पवारांची मागणी। तर खेळाडूंच्या स्वागताची संधी मिळावी, बीसीसीआय आणि आयसीसीला रोहित पवारांची विनंती। आरोपी गौरव आहुजा, भाग्येश ओसवालला घटनास्थळी नेलंय। दाखल गुन्ह्यात अनुषंगानं पोलिसांकडून तपास। 2 दिवसांपूर्वी पुण्याच्या शास्त्रीनगर परिसरात गौरव आहुजानं अश्लील कृत्य केलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील पहिली सुनावणी 12 मार्चला बीडच्या केज न्यायालयात हत्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। बीडमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसल्याच्या साथीदारांसह ढाकणे पिता पुत्रांवर गुन्हा दाखल। चोपडेवाडीमध्ये पीडित महिलेच्या आईच्या तक्रारीनंतर शिरूर कासार पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल। आमच्यावर खोटा गुन्हा दाखल, आम्ही त्या महिलांना ओळखत नाही। बीडमधील फिर्यादी महिलेचे आरोप ढाकणे पिता पुत्रांनी फेटाळले। डोंबिवलीच्या खंबाळपाड्यामधील संघाच्या शाखेवर दगडफेक, लहान मुलं प्रशिक्षण घेत असताना अचानक दगडफेक। रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास अचानक शेजारील जंगल आणि इमारतीमधून दगडफेक झाल्याची माहिती आहे। शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। पुण्यात वाढत्या गुन्हेगारी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, रोहिणी खडसे आंदोलनामध्ये सहभागी। महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी।